नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. हे सकाळचे 5:30 वाजले आहेत आणि उजेड पडला आहे हे मला विशेष वाटते, कारण की आता दिवस मोठा झालेला आहे. मस्तच नदीच्या बाजूने सूर्यकिरण येत आहेत आणि फारच छान असा पक्ष्यांचा आवाजही सोबत येतो आहे. दिवसभराच्या धावपळीमध्ये ही सकाळच एकमेव अशी शांत मिळते मला, की जिथे फक्त मी आणि शांतता असते आजूबाजूला. मला हे क्षण फार आवडतात आणि खरंच कॅमेऱ्यामध्ये टिपून घ्यावेसे वाटतात. किराणा आणताना मी सोबत बकेट पण आणलेल्या, कारण की तुम्हाला माहितीच आहे आमच्याकडे पाण्याचा खूप प्रॉब्लेम होतो आहे आणि माझ्याकडे फक्त 2 म्हणजे एक मोठी बकेट आणि 2 छोट्या बकेट असं आहे. मग त्यामुळे ना आता मी 3 परत बकेट आणलेल्या, की जेणेकरून मला की सोबतच म्हणजे 3 बकेट अजून एक्स्ट्रा पाणी स्टोअर करता येईल. ढोकळ्याचं प्रमाण मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. 1 किलो मी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत. खूप निवडलं त्यांना, फारच त्रासदायक होते ते तांदूळ, खूप अस्वच्छ होते आणि त्यांना चांगलं 5 ते 6 पाण्याने स्वच्छ धुतलं. त्यानंतर चाळणीमध्ये पाणी निथळण्यासाठी ठेवलं आणि मग मस्त मी ते घरातच असे वाळवायला टाकले. हॉलमध्ये सकाळी ना असं ऊन येतं आणि छान असं लवकरच ते वाळल्या गेले होते आणि हवा पण येते, त्यामुळे नंतर ना माझ्याकडे दूध जास्तीचं शिल्लक होतं. मुलींना शिरा आवडतो, मग मी परत शिरा केला आणि अगदी साधंच डाळ पालक असं जेवण बनवलेलं होतं. नंतर मी आता डायरेक्टली तुमच्यासोबत दुपारीच भेटते. बऱ्यापैकी कामं केलेली होती, घर आवरलेलं होतं आणि तांदूळ वाळल्यानंतर ना म्हणजे असे खणखणीत वाळू द्यायचे चांगले, त्यांना वातडापणा नको. ऊन असल्यामुळे लवकर वाळले होते. असं खूप उन्हात पण नाही टाकायचे, पण असं कोवळं ऊन येत होतं म्हणून मग मी तिथे टाकून दिले होते. हे जे लाल माप दिसतंय ना ते पाव किलो म्हणतात, आमच्याकडे पावशेर म्हणतात आणि त्याचं ॲक्च्युली अर्धा किलोचं माप असतं. मग मी याचंच प्रमाण घेत असते. तर 2 मापं मी तांदूळ घेतले होते आणि 1 वाटी एक्स्ट्रा घेतले होते, कारण की माझा यापूर्वीचा अनुभव आहे, धुताना थोडे वाया जातात, नंतर वाळवल्यानंतर ना तेव्हाही काहीतरी कण इकडं तिकडं होतात. मग ना कमी पडायला नको म्हणून 1-1.5 वाटी थोडं जास्त घेऊन घ्यायचा. आणि मग सोबतच ना काय केलं, 1 किलो डाळ घ्यायची असते, एक तर मुगाची किंवा हरभऱ्याची, पण मी ना मिक्स घेत असते. अर्धा किलो मुगाची, अर्धा किलो हरभऱ्याची. ज्यांना खूप असा फ्लफी ढोकळा हवा असेल फुगलेला, तर त्यांनी फक्त हरभरा डाळ घ्यायची, चव छान लागते. पण काही जणांना ॲसिडिटी होते म्हणून मग मुगाच्या डाळीचा पण करतात, तोही अगदी छान लागतो, पण फक्त एवढंच तर फुगत नाही म्हणून कमी प्रमाणात फुगतो. म्हणून मग मी निम्मे प्रमाण ठेवलेले. मला पण त्या माझ्या घरासमोर राहणाऱ्या सोनार ताईंनीच शिकवलेलं आहे ढोकळ्याचं प्रमाण. 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि निम्मे 1 किलो डाळ घ्यायची होती, तर निम्मे प्रमाण घेतलेलं आहे. सगळं छान असं मिक्स केलं आणि मग ते दळण्यासाठी आता घेऊन जाणार आहे. आहे अगारोचे एलिगंट व्हेजिटेबल चॉपर. यामध्ये अगदी मस्तच अशा सगळेच किचनमध्ये आपल्याला स्वयंपाक करताना लागणाऱ्या कांदे, लसूण, मिरची, कोथिंबीर, भाज्या छान पद्धतीने कट होतात, चॉपिंग होतात अगदी छान, जसं पाहिजे तसं. अगारोचे व्हेजिटेबल चॉपर 3 पार्टमध्ये येतं. 3 युनिटला पॉवरफुल अशी मोटर दिलेली आहे 400 वॅटची. ही प्लेट येते आणि त्या प्लेटची जी वाइंडिंग आहे ही कॉपरची दिलेली आहे. सोबतच 500 ml चे हे बाउल आहे, ट्रान्सपरंट आहे आणि ते पॉलिकार्बोनेट पासून बनवलेले आहे. याची क्वालिटी प्रीमियम आहे. यूजर मॅन्युअल दिलेला आहे, त्यात संपूर्ण डिटेल अशी माहिती दिलेली आहे. चॉपर कसं हाताळायचं, वॉरंटी कार्ड दिलेलं आहे. चॉपर कॉम्पॅक्ट आणि पोर्टेबल असल्यामुळे वापरायला एकदम इझी आहे. चॉपरची क्वालिटी खूपच बेस्ट आहे. चॉपर वापरल्यानंतर आपण अशा पद्धतीने त्याला वॉश करून घ्यायचं बाउलला. अगदी स्मूथ स्पंज घासणीचा वापर करायचा, पण मेन युनिटला पाणी लावायचं नाही. या प्लेटलाही स्वच्छ असं धुवून घ्यायचं आणि स्मूथ स्पंज घासणीचा वापर केला तर चालतो. नंतर या पद्धतीने त्याला ड्राय करायचं, पुसून घ्यायचं आणि मग परत जागेवरती ठेवून द्यायचे. यासोबतच स्टेनलेस स्टीलपासून बनवलेले ट्विन ब्लेड्स दिलेले आहेत. ब्लेड्स खूप
खूपच शार्प आहेत. लावताना सांभाळायला हवं आणि लहान मुलांपासून पण जपायला हवं. चॉपिंग झाल्यानंतर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्याला प्रोटेक्शन कवर पण दिलेलं आहे, ते आपण म्हणजे घालून ठेवू शकतो की जेणेकरून कोणी हात चुकून लागला तरी लागणार नाही. तुम्ही बघू शकतात भाज्या मी मागेही दाखवलं होतं, कितीतरी मेथी, गाजर, शिमला मिरची, अगदी सगळ्याच भाज्या, कॅबेज, फ्लावर, हे इतकं छान कट होतं. अगदी आपल्याला जशा पद्धतीने कट करायचं आहे तसं. मला पराठ्याचं कणिक मळायची होती आणि एवढी घाई होती, पण मला ना ह्या चॉपरची इतकी मदत होते. आता सध्या माझा स्वयंपाक करणं ना मला खूप सोपं झालेलं आहे. गाजर अगदी छान बारीक झालं, कोथिंबीरही छान बारीक झाली, पालक पण एकदम मस्तच बारीक झाली. म्हणजे पालकच्या काड्या होत्या त्याही अगदी छान अशा बारीक झालेल्या आणि चवीलाही छान लागत होत्या. कांदा तर विचारायलाच नको, अगदी हाताने छान कट केलेला आहे, अशा पद्धतीने कट होतो. आणि विशेष म्हणजे यात चिरलेल्या भाज्यांना पाणी सुटत नाही. नाहीतर मी दुसरे चॉपरही यूज केलेले आहेत, त्यामध्ये खूप पाणी सुटतं. अगदी मला घाई होती तरीही मी पराठ्यांचं अगदी झटपट या चॉपरमुळे मला मदत झाली. तुम्ही बघू शकता शिमला मिरची, टमाट्याची ग्रेव्ही तुम्हाला लिंक दिलेली आहे. ढोकळ्याचं प्रेमिक्स बनवण्यासाठी डब्बा तयार झाला होता. आता माझ्याकडे ह्या होत्या पंपकिन सीड्स आणि सूर्यफुलाच्या बिया. तर दोघांना ना मला हळद आणि मीठ लावून घ्यायचं होतं आणि नंतर त्यांना भाजून घ्यायचं होतं. तर मस्तच अशा छान लागतात त्या. तुम्ही केल्या असतील आणि नसतील केल्या ना तरीही नक्की करून बघा, फार छान लागतात आणि जीवनसत्वही खूप असतात. मला पूर्वी वाटायचं की कठीण आहे, पण ना तेवढं कठीण नाही आहे. बरीचशी कामं वास्तवात कठीण नसतात, पण मनामध्येच खूप कठीण असतात असं नेहमी वाटतं. पण आपण पण रोज रोज तीच कामं करून थकून गेलेलो असतो आणि तीच स्वच्छता, तोच दिवस, तोच स्वयंपाक. मग काहीतरी बदल हवा. पण मग या सगळ्या गोष्टीत बदल नसेल तर घरातच राहत असू तर तीच कामं करण्यासाठी आपल्याकडे एनर्जी पण तितकी हवी असते. म्हणून काहीतरी आपण आपला छंद जपला तर मग नक्कीच आपल्यात काहीतरी म्हणजे अजून एनर्जी निर्माण होते. मग प्रत्येकाने म्हणून आपापली म्हणजे एनर्जी टिकून ठेवण्यासाठी नक्कीच छंद जपावेत. ज्याने मीठ आणि हळद मी लावत होती पण काही प्रॉपर लागत नव्हतं. मग मी नंतर हाताचा वापर केला आणि छान असं बियांना लावून घेतलं. म्हणजे एकजीव होता. हळद मी पहिल्यांदा जेवढी घेतली होती ना तेवढीच घ्यायला हवी होती, पण नंतर माझ्याकडून कमी झालेली. छान ऊन आलेलं होतं सकाळचं आणि मग मी त्या उन्हामध्ये बिया, नंतर धणे आणि दोघं प्रकारच्या बिया ठेवलेल्या. मस्तच लाल ही फुलं आलेली. पावसाळ्यात ही फुलं खूप येतात. डस्टबिन, बकेट्स वगैरे धुवून मी गॅलरीत ठेवून दिल्या होत्या आणि मग मी थोड्या वेळाने लागली शेंगदाण्याचे लाडू करायला. हे लाडूंची तयारी का करत असेल बरं मी, आणि कुणाला द्यायचे असतील म्हणून मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आता उन्नतीची पण शाळा सुरू झालेली आहे मुलींची आणि सोबतच कुणाला द्यायचे असतील ते नक्की सांगा. मग ना 2 किलो मी शेंगदाणे घेतलेले, 1 किलो घरासाठी आणि 1 किलो देण्यासाठी, आणि त्यासोबतच 1 किलो गूळ घेतलेला आहे. मी बऱ्याचदा दाखवते, तुम्हाला कदाचित कंटाळाही येत असेल हे लाडू बघण्यासाठी, पण बरेच जण नवीन असतात जॉईन झालेले आणि मला मागेही कमेंट केली होती की दाखवा. असं खूप सोपे आहे, एकदम मस्त आणि लहान मुलांना तर खूप आवडतात. यात थोडंसं जायफळ किंवा आपली वेलची पूड पण टाकली ना तर अतिशय चविष्ट लागतात हे लाडू. पण मुलींना ते आवडत नाही म्हणून मी टाकत नाही. मी ज्या रेग्युलर दुकानातून शेंगदाणे घेते, किराणा घेते, तिथून जर घेतले ना मला कधीही तुपाचा वापर करावा नाही लागत. पण हे शेंगदाणे मी गल्लीतूनच आणलेले होते आणि ते जरा कोरडे होते म्हणून मग परत मला थोडंसं तूप गरम करून त्यात टाकावं लागलं. सोबतच संध्याकाळचे 4 वाजले होते. मग मी चहा वगैरे करायलाच पण सोबतच सुरुवात केलेली. बिया ह्या भाजून घेतलेल्या आहेत मंद आचेवरती. या भाजायच्या असतात, जरा पेशन्स लागतात ह्या बिया भाजण्यासाठी, कारण की जर हाय फ्लेम केली ना ह्या लगेच करपायला लागतात, डाग दिसायला लागतात. म्हणून अगदी मस्तच असं मंद आचेवरती. सोबतच मी दुसरी कढई ठेवली आणि त्यामध्ये ना खजूरचे लाडू पण करून घ्यायचे होते, तर ते पण मला भाजून घ्यायचं होतं. एकाच दिवशी सगळं करून म्हणजे ना इतके भांडे निघाले होते विचारायलाच नको. एकदा तर ते केलं गेलं, पण लाडू बांधायच्या वेळेस फार कंटाळा येतो. मी 1 किलो खजूर घेतले आहेत. 1 किलो खजूरला 1/2 किलो
आपले काजू, पाव किलो बदाम आणि यावेळेस मी जरा वेगळे लाडू केलेले आहेत. यावेळेस मी तीळ पण ॲड केलेली आहे. पाव किलो तीळ असेल आणि सोबतच मखाणे पण पाव किलो ॲड केलेले आहेत. अगदी चविष्ट असे लाडू झालेले आहेत. आणि अर्धा किलो नाही, पाव किलो खोबरं घेतलेलं आहे किसलेलं. तर हे सगळं मी भाजून घेतलेलं खोबरं पण चांगलं भाजलं, खूप करपू नाही दिलं की जेणेकरून लाडूचा कलर बदलणार नाही आणि चवही नाही. नंतर मला कुकरविषयी विचारलं जातं, तर हा सगळ्यात माझ्याकडचा बोगस कुकर आहे. आत्ताच याला मला 140 रुपये रिंगसाठी खर्च करावा लागला होता. मी त्या दिवशी दाखवलं होतं आणि आता परत त्याचा वॉल खराब झालेला आहे. आणि माझा ज्या कुकरवरती विश्वास आहे तो आहे प्रेस्टीज आणि स्टॉल ह्या कंपनी. दोघं अगदी मस्तच आहेत. घेतल्यापासून काहीही प्रॉब्लेम नाही आहे. आणि ना जे आपले प्रेस्टीजचे स्वच्छचे असतात ना ते तर एकदम छान. जास्त पाणी जरी झालं ना तर मध्यभागी ते खोल असतात, त्यामुळे ना त्याच्यामध्ये म्हणजे खाली गॅसवरती किंवा भिंतींवरती पाणी पडत नाही किंवा डागही पडत नाही. हा माझा एक अनुभव आहे. मी स्पेशली ना भांड्यांवरती व्हिडिओ पण बनवलेला आहे. त्याची लिंक मी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला देऊन देते. तो व्हिडिओ नक्की बघा. डिटेलमध्ये सगळी माहिती दिलेली आहे. हा कुकर दिसायला अगदी छान आहे, म्हणजे याच्यात पण करपत नाही अजिबात. पण याची पण रिंग ना ॲक्च्युली खूप प्रॉब्लेम होतो, सारखी हवा बाजूने निघत असते. हे दोघं कुकर मला गिफ्ट मिळालेले आहेत. हा प्रभाचा मैत्रिणीनेच दिला होता मला. तर तिचे खूप छान निघाले. माझा पण ना फक्त रिंग सारखी खराब होत असते. काय प्रॉब्लेम होतो काय मला पण नाही माहिती. आता दुकानदाराकडे मला जावं लागणार आहे. सोबतच डिशवॉशरने घासले होते डबे, मी नाही घासले आहेत. अगदी चकचकीत घासलेत, मस्तच वाळले होते. मी पावसाळा म्हणजे खूप पाऊस सुरू होण्यापूर्वी घासून घेते. खाली झालेले होते, थोडं छोटं मोठं काही उरलेलं होतं ते बरण्यांमध्ये शिफ्ट केलेलं. डिशवॉशर लावलं आणि एवढी भांडी शिल्लक होती, प्लास्टिकची, लाकडी आणि कुकर मी लावत नाही कारण की हँडल्स नंतर रिंग ह्या गरम पाण्यामुळे म्हणजे व्यवस्थित राहतात, पण मला असं वाटतं नको की जागा खूप घेतात, परत डबल लावण्यापेक्षा हातानेच तेवढी भांडी घासून घ्यायची. मग पटापट मी ती भांडी घासून घेतली. मला ना सारखं कमेंट्समध्ये विचारलं जात होतं मी किती वेळ काम करते. तसं तर मध्ये मी दुपारी ब्रेक घेत असते, पण व्हिडिओ बनवताना ना एडिट करणं, रेकॉर्ड करणं आणि त्यासोबतच म्हणजे सगळं हे करताना बऱ्यापैकी वेळ लागत असतो. काम जरी नाही केलं ना मग बऱ्यापैकी वेळ या गोष्टींसाठी द्यावा लागतो. ज्यावेळेस मी यूट्यूब चॅनल नव्हतं ना त्यावेळेस मी यापेक्षा जास्त पटीने काम करायची. अगदी कोपरा स्वच्छ ठेवायची. आताही असतो पण यापेक्षा जास्त असायचं. पण आता बऱ्यापैकी वेळ माझा या गोष्टींमध्ये जातो. पण ठीक आहे, आनंदही मिळतो याच्यातून. तुम्ही सगळेजण मला भेटला आहात आणि त्यामुळे अजूनच माझा हा प्रवास छान झालेला आहे. तुमच्या सगळ्यांचा मला सपोर्ट आहे. नेहमीच तुम्ही भेटल्यावरती जे प्रेम देतात ते अजूनच मला खूप जास्त प्रोत्साहन देतं सगळ्या गोष्टींसाठी. भांडी घासताना ना मी सगळं उष्ट काढून घेत असते, मग टपमध्ये अशा पद्धतीने जमा करते आणि नंतर ना माझ्याकडे एक्सो साबण आहे, मी तो वापरते आणि थोडंसं विमचं लिक्विड त्या साबणात मिक्स करते आणि त्याच्याने भांडे घासून घेते. त्यामुळे ना मला चकचकीत राहतात असं वाटतं. हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा. मी लाडू जास्त दाखवलं नाही की खूप लॉंग होईल.